रागिनी न्यूजमध्ये आपले स्वागत। चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या चंदननगर शाखेत संविधान दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमास लेखक, कवी, दिग्दर्शक आणि संविधान अभ्यासक हृदयमानव अशोक सर, प्रमुख वक्त्या सौ विशाखाताई गायकवाड, सौ अश्विनीताई झगडे यासह पत्रकार श्रीमती संजीवनी कदम मॅडम, श्री सोमनाथ काळे सर व एअरफोर्स ऑफिसर श्री राजेंद्र साठे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। संविधान व महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। श्रीमती संजीवनी कदम मॅडम यांनी शाखेस जिजाऊ माँसाहेबांची प्रतिमा भेट दिली। प्रमुख पाहुण्यांनी संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क आणि त्यांची आजची गरज यावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना संविधानाच्या प्रती देऊन सन्मान करण्यात आला। साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। तर चंदूकाका सराफ चंदननगर शाखेतर्फे आमचे ब्रांच मॅनेजर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, सर्व स्टाफ सर्वांतर्फे आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो। मी आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर, प्रमुख वक्ते विशाखाताई गायकवाड यांना विनंती करतो त्यांनी समोर येण्याची कृपा करावी। तर त्यासाठी आपल्या हक्क अधिकारांमध्ये अशी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, वेळ असते किंवा काही तत्व असतात, काही नीतिमूल्य असतात, ही पाळली गेली पाहिजे। आपण या राष्ट्राचे घटक आहोत। प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रत्येक एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीमध्ये असलेलं व्यक्तित्व, त्या व्यक्तीने केलेली कृती, त्याच्यातून समाज घडतो, समाजातून राष्ट्र घडतं, राष्ट्रातून। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं जे काही वर्तन असतं, प्रत्येक व्यक्तीचा जो काही विचार असतो, त्या प्रत्येक व्यक्तीचा जो आचार असतो, त्या आचारातून, त्याच्या विचारातून, त्याच्या कृतीतून एक कुटुंब घडत असतं, त्या कुटुंबातून समाज घडत असतो, त्या समाजातून राष्ट्राचं हित घडत असतं। म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येकजण बांधलेले, जेव्हा राष्ट्राने आपल्याला इतके चांगले विचार दिलेले आहेत, महापुरुष दिलेले आहेत, त्यांनी केलेला संघर्ष आपल्या समोर ठेवलेला आहे, चांगला इतिहास, चांगली संस्कृती, चांगली पुस्तकं, चांगल्या अभ्यासाचे विषय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या राष्ट्राने आपल्याला लोकशाहीच्या रूपाने दिलेल्या आहेत, बरोबर ना? त्यामुळे संविधानावर अभ्यास करणारे बरेच जण आहेत आणि खरंच कौतुक वाटतं बरं का, इतक्या कमी वयामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने, या ताई असतील किंवा हे भाऊ असतील, इतकं सुंदर यांचा अभ्यास आहे याच्यावर। तर मग तुम्ही सुद्धा विचार केला असेल की संविधान आहे ना, फक्त दिस इज नॉट ओनली बंच ऑफ लॉ, हा फक्त कायद्याच्या नियमांचा, एक नियमावलींचा संग्रह नाहीये, हे एक फक्त पुस्तक नाहीये। तर याची व्यापकता तुम्ही जर नीट वाचायला गेले ना, तुम्ही तर अभ्यास केला म्हणजे तुम्हाला त्याच्यात किती वेळ द्यायला लागला असेल? तुम्ही 4 दिवसात शिकले का हो संविधान? 1 महिन्यात शिकले का? 1 वर्षात शिकले का? तेव्हा 4 लोकांचे आयुष्य जातात, 50वा काय 17वा 100वा जरी वर्धापन दिन आला आणि पटकन गर्दीतलं कोणाला म्हटलं की जरा उठा बरं, संविधानामधली ही 5 वाक्य सांगा, हे 5 मुद्दे, हे समता, बंधुता, अधिकार, कर्तव्य, मूलभूत गरजा, हे सगळे, हे तर कॉमन झालंय। पहिलीचा मुलगा पण अगदी चुणचुणीतपणे आपल्याला सांगू शकतो। परंतु खरं संविधान जर समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक माणसाने त्यातल्या एक मुद्द्याचा अभ्यास केला पाहिजे। आपलं काम करताना, आपली नोकरी, आपला व्यवसाय करताना कुठेतरी त्यातला एक छोटासा टक्का, एक छोटासा भाग आपण या समाजासाठी, या समाजाचे आपण देणेकरी आहोत। आपलं एक दायित्व आहे। ही भावना ज्या दिवशी प्रत्येकाच्या मनामध्ये रुळेल ना, त्यावेळेला जी काही ही आर्थिक विषमता म्हणा किंवा जे काही संघर्ष घडतात असमानतेवरून, तर याला कुठेतरी आपल्याला निर्बंध घालता येईल। आणि आता माझ्या जाता शेवटच्या मुद्द्यात मी सांगते की हे मी फक्त भाषण म्हणून सांगत नाहीये, तर मग याच्यासाठी मी काय करतेय? आपण म्हणतो ना की दुसऱ्या असं सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, तसं नाही असलं पाहिजे। आपण दुसऱ्यांना असं सगळं सांगताना आपण स्वतः ते केलं पाहिजे। म्हणूनच हे करताना हे वाक्य जेव्हा मी तुम्हाला सांगतेय की आपण पे बॅक टू सोसायटी याचं भान ठेवलं पाहिजे। आपल्या इन्कमचा, आपल्या कृतीचा, आपल्या सगळ्या कामांचा त्याच्यातून एक छोटा भाग आपण समाजासाठी, मग तो फक्त पैशाच्या स्वरूपात आहे का? नाही, तो विचारांच्या स्वरूपात असू शकतो, तो कुठल्या एखाद्याला सक्षम बनवण्याच्या स्वरूपात असू शकतो, वुमन एम्पॉवरमेंट वगैरे अशा अनेक विषय असतात, चाइल्ड एज्युकेशन असतं, गोरगरिबांना किंवा जे काही दुर्बल घटक आहेत समाजातले त्यांना मदत करणं, म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं असू शकतं। तर आम्ही सुद्धा असं काही काम करतोय। PCCI, प्रोग्रेसिव्ह चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, हे एक फोरम आहे ज्याची मी नॅशनल डायरेक्टर आहे। म्हणजे फाउंडर बॉडीमध्ये जे काही आम्ही 10 ते 15 लोक आहोत, त्याच्यापैकी मी भारतातली एकमेव महिला आहे।
अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनेल रणरागिणी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.